नमस्कार मित्रांनो, तर मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही कोल्हापूर वठार या ठिकाणी मॅच खेळण्यासाठी चाललो आहोत। तर आमची सर्व मनोज 11 टीम आहे। तर हा अक्षय कदम, हा विशाल, पाठीमागे बघा ओमकार तावडे बसलेला आहे आणि पुढे आमचे स्पॉन्सर आणि मुन्ना परब आहेत। तर मित्रांनो, ही टूर्नामेंट लाईव्ह आहे। एमजे चषक वठार या ठिकाणी आम्ही खेळण्यासाठी चाललेलो आहोत। तर तुम्हाला पुढील व्हिडिओ सुद्धा दाखवतो। तर हे पहा मित्रांनो, साधारणतः 8-8:30 वाजलेले आहेत, तरी सुद्धा धुकं बघा किती आहे। प्रचंड धुकं आहे समोर। तर हे पहा मित्रांनो, आम्ही राधानगरी या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत। तर हा लोणी डोसा, हे पहा आमचे सगळे मित्रमंडळ। हा आमचा विशाल वायरीचा, हा मुन्ना परबवाडी, ओमकार तावडे, मिस्टर अक्षय कदम। तर आता आम्ही या ठिकाणी नाश्ता करतोय। पहा मित्रांनो, तावडे हॉटेल, आता आम्ही कोल्हापूर तावडे हॉटेल या ठिकाणी आहोत। या ठिकाणावरून आम्ही आता वठार या ठिकाणी मॅचला जाणार आहोत। हे बघा, रस्त्याला टेडीवेअरचे खूप मोठा शॉप आहे, अतिशय प्रसिद्ध असा हा शॉप आहे। बघा, संपूर्णच दाखवतो तुम्हाला। तर या ठिकाणी आम्ही खरेदी करण्यासाठी पण थांबलेलो आहोत। हे पहा मित्रांनो, हे संपूर्ण ग्राउंड। मनोज 11 कणकवली संघाकडून गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत मॅन फ्रॉम पोंडा गौरव गुंगरट, ज्यांच्या नेतृत्वाखाली मनोज 11 संघ खेळताना पाहायला मिळतोय। ज्यांनी लाजरी चषकामध्ये कुडाची स्पर्धा गाजवली। सलग 10 चेंडू निर्धाव टाकण्याचा मान ज्या गोलंदाजाच्या नावावरती होता। त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर रामेश्वर प्रतिष्ठान बिटबावची स्पर्धा, अशा मोठमोठ्या स्पर्धा सिंधुदुर्ग परिसरातील ज्या खेळाडूंनी गाजवल्या आहेत, असा पोंड्याचा सुपरस्टार गौरव गुंगरट गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय। पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल। गौरव गुंगरट, ओहो चांगला चेंडू, इथे मात्र अप्रतिम आहे या गोलंदाजाकडे। दोन्ही बाजूला टर्न करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे। मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या आहेत। नक्कीच एक मोठं नाव आहे सिंधुदुर्ग परिसरातील। नक्कीच पेशाने शिक्षक देखील आहेत आणि त्यानंतर क्रिकेटवरती प्रभुत्व देखील आहे या खेळाडूचं। ओहो, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न, इथे मात्र तुतुमय झालं, रनआउटची संधी। ओहो, विकी मुंडेने गुड, ओहो वेगात टाकला हा चेंडू। प्रमोद असा खेळाडू आहे। ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे। विकी मुंडे जेल खाली आलेत, परंतु थोडस दूरवरती राहिलेत। 4 चेंडू प्रतिम। ओहो, चांगला चेंडू इथे पेश केलाय। लेफ्ट आर्म फलंदाजासाठी हा बाहेरचा चेंडू होता, या आधी पणाला लावला जातोय। ओहो, नक्कीच चांगला चेंडू, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा गौरव गुंगरट। ओहो, या चेंडूवरती फटका फसला, चेंडू हवेत आहे, दूरवर क्षेत्ररक्षक दूरवरतीच राहिलेत आणि ओहो, दूरवरून फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला। सातत्याने जर पाहायला गेलं तर फलंदाजापासून चेंडू दूरवरती ठेवले जात आहेत आणि देखील गरजेचं आहे। ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय। इथे LBWचं अपील मान्य केलं जाणार नाही। प्रमाणात या खेळाडूला मागणी असते। मोठमोठ्या स्पर्धांमध्ये गोलंदाजीसाठी ओळखली जातात आणि तीच गोलंदाजी इथे मात्र पेश केली जाते। एमजे चषकामध्ये 10 धावचा चव्हाण, दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक आणि या चेंडूला अडवलं देखील चांगलं। ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा झालाय, परंतु हा प्रयत्न फक्त प्रयत्नच राहिलाय। परंतु ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वाचता येत नाहीये फलंदाज। मित्रांनो, हे ग्राउंड आणि म्हणूनच त्यांचा जो वाटा आहे तो मोलाचा राहिलाय। ग्राउंडच्या बाजूलाच प्रॅक्टिससाठी सुद्धा आहे। हे बघा, आमची दुसरी मॅच असल्यामुळे आमचे प्लेयर प्रॅक्टिस करतायत।
एक उभरता म्हणून ज्याला ओळखले जाते एक सोमनाथ यादव एक उभरता सितारा आणि त्याने देखील या केला होता. रसिक विकेट पट्टा सजवण्याचा प्रयत्न, परंतु इथे टर्न पाहायला मिळालाय, यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज. हो चांगला चेंडू, आता मात्र वेग आहे. या आधी थोडस टर्न पाहायला मिळाला. तर मित्रांनो, आम्ही क्वालिफाय झाल्यानंतर परत आम्ही एकदा या शॉपमध्ये आलोत. आता या ठिकाणी आम्ही खरेदी करणार आहोत. तर भेटूया मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.